हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे सेल डिव्हिजनचा पहिला टाईप मायटोसिस. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण हॅप्लॉईड सेल आणि डिप्लॉईड सेल म्हणजे काय ते समजून घेऊया. आता हॅप्लॉईडमधला PLOID म्हणजे प्लॉईड आणि डिप्लॉईडमधला प्लॉईड ह्या वर्डचा मिनिंग असतो द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अ सेल. म्हणजे एका सेलमध्ये किती सेट्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट आहेत ते आपल्याला ह्या प्लॉईडवरून समजतं. ओके. आता हॅप्लॉईड सेलला आपण N म्हणून डिनोट करतो आणि डिप्लॉईड सेलला आपण 2N म्हणून डिनोट करतो. ओके. आता हॅप्लॉईड सेलमध्ये किती सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत बघा. तर हॅप्लॉईड सेलमध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत आणि डिप्लॉईड सेल्समध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ओके. आता थोडक्यात सांगायचं झालं तर हॅप्लॉईड सेल म्हणजे कुठले सेल, तर असा सेल ज्याच्यामध्ये फक्त एकच सेट आहे क्रोमोझोमचा. फॉर एक्झाम्पल आता इथे बघा, ह्या सेलमध्ये मी 2 थ्रेड लाईक स्ट्रक्चर काढलेले आहेत. ह्यांना आपण क्रोमॅटिड्स असं म्हणतो. आता हे क्रोमॅटिड्स समजा जर का आपण इथे एकत्र केले तर त्याच्यापासून किती क्रोमोझोम तयार झालेत बघा. 1 क्रोमोझोम म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम ह्या हॅप्लॉईड सेलमध्ये आहे. आणि जर ह्या साईडला बघितलं तर 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत बघा. 2 क्रोमोझोमचे सेट्स आहेत, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे डिप्लॉईड सेल. आणि ह्याच्यामध्ये 1 सेट असल्यामुळे ह्याला काय म्हटलं आहे हॅप्लॉईड सेल. मायटोसिस शिकताना तुम्हाला काही नवीन वर्ड्स ऐकायला मिळतील, तर ते वर्ड्स आपण आधी समजून घेऊया. इथे मी एक सेलची डायग्राम काढलेली आहे. हा आहे सेलचा न्यूक्लियस. ओके. आता इथे जे मी एक डायग्राम काढली आहे त्याला म्हणतात सेंट्रिओलिस. ओके. ह्याला काय म्हणतात सेंट्रिओलिस. त्यानंतर न्यूक्लियसच्या आतमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे धाग्यासारखा एक स्ट्रक्चर काढलेला आहे मी, आणि त्याला म्हणतात क्रोमॅटिन. ओके. त्याला काय म्हणतात क्रोमॅटिन. आता आपण काय शिकलो होतो की न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. ओके. मग आता इथे खाली बघा, इथे मी एक क्रोमोझोमची डायग्राम काढलेली आहे. मग हे क्रोमोझोम्स इथे न्यूक्लियसमध्ये कसे तयार होतात, तर हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत क्रोमॅटिन, ते एकमेकांमध्ये गुंतायची सुरुवात करतात आणि त्यांचा गुंता पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापासून क्रोमोझोम्स तयार होतात. ओके. ह्या क्रोमॅटिनपासून कोण तयार होतं आहे क्रोमोझोम्स. आता ह्या क्रोमोझोम्सला इथे हा सेंट्रोमर आहे. या सेंट्रोमरनी आपण असं म्हणू शकतो की ह्या सेंट्रोमरनी या क्रोमोझोमला एक गाठ बांधून ठेवले आणि म्हणून त्यांचं स्ट्रक्चर असं दिसतं आहे. ओके. मग एक फेज असा येतो मायटोसिसमध्ये की ज्या वेळेला हा सेंट्रोमर त्याची गाठ सोडतो आणि ह्या क्रोमोझोमचे 2 सेपरेट तुकडे होतात. ओके. मग ह्या 2 सेपरेट तुकड्यांनाच आपण काय म्हणतो तर सिस्टर क्रोमॅटिड्स. काय म्हणतो आहे सिस्टर क्रोमॅटिड्स. आता क्रोमॅटिड्स आणि क्रोमॅटिनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. क्रोमॅटिन्स म्हणजे कोण की ज्याच्यापासून क्रोमोझोम्स तयार होत आहेत आणि क्रोमोझोम्स सेपरेट झाले की त्याच्यापासून क्रोमॅटिड्स तयार होत आहेत. ओके. मग आता ह्याच्यामध्ये आपण किती वर्ड्स शिकलो. सगळ्यात पहिला सेंट्रिओलिस, त्यानंतर क्रोमॅटिन, क्रोमोझोम आणि सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके. आता आपण मायटोसिसकडे वळूया. मायटोसिस नेहमी 2 स्टेप्समध्ये पूर्ण होतं. फर्स्ट इज कॅरिओकिनेसिस अँड सेकंड इज सायटोकिनेसिस. आता इथे मी कॅरिओकिनेसिस आणि सायटोकिनेसिसचे ओव्हरव्ह्यू दाखवलेला आहे. तर कॅरिओकिनेसिसमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि हे डिव्हिजन 4 फेजेसमध्ये डिवाईड होतं. फर्स्ट इज प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड ॲनाफेज अँड फोर्थ टेलोफेज. टिलोफेज संपल्यानंतर सायटोकिनेसिसची प्रोसेस स्टार्ट होते आणि इथे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं आणि फायनली आपल्याला 2 नवीन सेल्स मिळतात. आता आपण मायटोसिसचे फेजेस एक एक करून शिकूया. सगळ्यात पहिली स्टेप आहे कॅरिओकिनेसिस आणि कॅरिओकिनेसिसमध्ये पहिला फेज आहे प्रोफेज. आता प्रोफेजमध्ये काय होतं
तर कंडेन्सेशन ऑफ थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. म्हणजेच मगाशी मी सांगितलं होतं न्यूक्लियसमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात ज्यांना आपण क्रोमॅटिन्स म्हणतो. त्यांचं कंडेन्सेशन व्हायची सुरुवात होते. आता हे क्रोमॅटिन्स सुरुवातीला थ्रेड लाईक असतात, म्हणजे बारीक एकदम पातळ धाग्यासारखे असतात, म्हणून ते दिसत नसतात. पण ज्यावेळेस त्यांचं कंडेन्सेशन व्हायला लागतं, म्हणजेच ते फोल्ड व्हायला लागतात, त्यावेळेस ते शॉर्ट आणि थिक होतात, म्हणजेच ठळक दिसू लागतात. आणि म्हणूनच नंतर आपल्याला क्रोमोझोम्स त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड पेअर्ससोबत दिसू लागतात. म्हणजेच हे बघा, हे आता इथे मी स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे तसे इथे क्रोमोझोम्स आपल्याला दिसू लागतात. त्यानंतर सेंट्रिओलिस जो इथे होता तो सेंट्रिओलिस नंतर ड्युप्लिकेट होतो, म्हणजेच डबल होतो, डिवाईड होतो आणि प्रत्येक सेंट्रिओलिस सेलच्या अपोजिट साईडला मूव्ह व्हायला लागतो. फॉर एक्झाम्पल इथे डायग्राममध्ये बघा, हा सेंट्रिओलिस एक इकडे चालला आहे आणि दुसरा इकडे चालला आहे. ओके. त्यानंतर ॲट द एंड ऑफ प्रोफेज न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. आणि प्रोफेजच्या शेवटी काय होतं, हा जो न्यूक्लियस असतो तो हळूहळू डिसअपियर व्हायला लागतो, म्हणजेच गायब व्हायला लागतो. आणि ही आहे प्रोफेज. आता आपण बघूया मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स. म्हणजेच मगाशी प्रोफेजमध्ये न्यूक्लियस डिसअपियर व्हायला लागला होता की नाही, मग इथे मेटाफेजमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झालेला आहे. तुम्ही डायग्राम बघितलीत तर तुम्हाला कळेल. त्यानंतर क्रोमोझोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल. मगाशी प्रोफेजमध्ये क्रोमोझोम कंडेन्सेशन स्टार्ट झालं होतं, मग आता इथे मेटाफेजमध्ये आल्यानंतर ते क्रोमोझोमचं कंडेन्सेशनसुद्धा कंप्लीट झालं आहे आणि आता ते क्रोमोझोम्स आपल्याला त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्ससोबत विजिबल झालेले आहेत, म्हणजेच ठळकपणे दिसू लागलेले आहेत. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल इन इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. आता सगळे क्रोमोझोम्स सेलच्या इक्वेटोरियल प्लेनला, इक्वेटोरियल प्लेन म्हणजे सेलचा मधला भाग, सेंट्रल प्लेन, तिथे पॅरलली जॉईंट झालेले आहेत किंवा अरेंज झालेले आहेत. बघा, सेलच्या इक्वेटोरियल प्लेनला म्हणजेच मध्यभागी प्रत्येक क्रोमोझोम एकमेकाला पॅरलली अरेंज झालेला आहे. ओके. आता इथे थोडंसं बघितलं तर क्रोमोझोमचा मधला जो भाग असतो त्याला आपण सेंट्रोमर म्हणतो आणि हे आहेत सेंट्रिओलिस. मग आता पुढे काय होतं बघा, स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन फायबर्स, स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमर्स अँड ईच सेंट्रिओलिस. आता सेंट्रोमर म्हणजे मी काय सांगितलं होतं, क्रोमोझोमचा जो मधला भाग आहे त्याला आपण सेंट्रोमर म्हणतो आणि सेंट्रिओलिस म्हणजे हे दोन सेंट्रिओलिस. आता इथे काय झालं आहे, स्पेशल टाईपचे धागे तयार झालेत. फायबर्स म्हणजे काय, धागे. आणि ते कसले धागे आहेत, प्रोटीन्सचे धागे आहेत आणि त्यांना काय म्हणतात, स्पिंडल फायबर्स. ओके. आता हे स्पिंडल फायबर्स कसे जॉईंट झालेत बघा, हा प्रत्येक सेंट्रिओलिस कोणाला जॉईंट झालेला आहे, क्रोमोझोमच्या प्रत्येक सेंट्रोमरला. बघा दिसतंय, इकडून ह्या प्रत्येक सेंट्रोमरला जॉईंट झालेले आहेत आणि हे स्पिंडल फायबर्स पुन्हा ह्या सेंट्रिओलिसपासून प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रोमरला जॉईंट झालेले आहेत. म्हणजेच आता मेटाफेजमध्ये काय काय शिकलो आपण, सगळ्यात पहिलं न्यूक्लिअर डिसअपियर झाला, त्यानंतर क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट झालेलं आहे आणि ते आपल्याला क्लिअरली विजिबल झालेत. त्यानंतर सगळे क्रोमोझोम्स इक्वेटोरियल प्लेनला पॅरलली अरेंज झालेले आहेत आणि सगळ्यात लास्ट स्पिंडल फायबर्स तयार झालेत आणि ते कोणामध्ये तयार झालेले आहेत, तर बिटवीन ईच सेंट्रिओलिस अँड ईच सेंट्रोमर ऑफ द क्रोमोझोम. आता आपण बघूया ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं, सेंट्रोमर स्प्लिट्स अँड सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट अँड पुल्ड इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. म्हणजेच मगाशी मेटाफेजमध्ये जे क्रोमोझोम्स पॅरलली अरेंज झाले होते सेंट्रल प्लेनला, त्यांच्यामधला जो सेंट्रोमर आहे, इथे दिसतोय सेंट्रोमर, तो आता स्प्लिट झाला आहे. ओके. स्प्लिट झाला आहे म्हणजे तुटला आहे आणि आता सेंट्रोमर स्प्लिट झाला म्हणजेच काय होणार, दोन सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होणार आहेत, मगाशी मी सांगितलं होतं. मग आता ह्या सेंट्रोमरला स्प्लिट करायचं काम कोण करतं, तर हे स्पिंडल फायबर्स. ओके. या स्पिंडल फायबर्सच्या मदतीने हा सेंट्रोमर इथला स्प्लिट होतो आणि क्रोमोझोमचे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात. आता सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. आता हे सेपरेट झालेले जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते सेलच्या दोन अपोजिट साईडला खेचले गेले आहेत, कोणाच्या मदतीने, स्पिंडल फायबरच्या मदतीने. त्यानंतर
सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. हे जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत की नाही, यांना काय म्हटलं, डॉटर क्रोमोझोम्स. अँड इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिचेस अपोजिट साईड ऑफ द सेल. आणि अशा पद्धतीने क्रोमोझोमचा प्रत्येक सेट 2 अपोजिट साईडला खेचला जातो, सेलच्या 2 अपोजिट साईडला खेचला जातो. ही आहे ॲनाफेज. आता आपण बघूया टेलोफेज. टेलोफेजमध्ये काय होतं आहे, द क्रोमोझोम्स ऑर डॉटर क्रोमोझोम्स नाव स्टार्ट्स टू डिकंडेन्स. म्हणजेच मगाशी कंडेन्सेशन झालं होतं, म्हणजेच मी सांगितलेलं फोल्ड व्हायला लागले होते. आता काय झालेत, हे डिकंडेन्स होत आहेत, म्हणजेच अनफोल्ड होत आहेत, म्हणजेच सुटायला लागलेत. ओके, मग हे जे क्रोमोझोम्स तयार झाले आहेत आता मगाशच्या फेजमध्ये, ॲनाफेजमध्ये, ते आता सुटायला लागलेत, डिकंडेन्स व्हायला लागलेत. त्यानंतर सो दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. म्हणजेच साहजिक आता हे क्रोमोझोम्स डिकंडेन्स झाल्यामुळे ते आता थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारखे बारीक आणि इनविजिबल होणार आहेत, म्हणजेच अदृश्य होणार आहेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम. ह्या क्रोमोझोमच्या प्रत्येक सेटच्या बाजूला म्हणजेच अराउंड न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होत आहे. ओके, इथे जे मी दाखवलं आहे दॅट दिस इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यानंतर दस 2 डॉटर न्यूक्लियाज आर फॉर्म्ड. आणि अशा पद्धतीने 2 डॉटर न्यूक्लियाज तयार झालेत. ह्यांना काय म्हणतात, डॉटर न्यूक्लिया. न्यूक्लिओलस ऑल्सो अपियर इन ईच डॉटर न्यूक्लियाय. आता हे जे डॉटर न्यूक्लिया आहेत इथे 2, त्याच्यामध्ये न्यूक्लिओलससुद्धा दिसायला लागतो. हा जो मी डार्क स्पॉट दाखवला आहे ना ब्ल्यू कलरचा, दॅट इज न्यूक्लिओलस. ओके, हे सुद्धा तिथे अपियर व्हायला लागतात. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर. आणि सगळ्यात शेवटी स्पिंडल फायबर्स इथे तुम्ही जर बघितलेत तर कुठेही आपल्याला दिसत नाही आहेत, म्हणजेच ह्या फेजमध्ये, टेलोफेजमध्ये स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर होतात. आणि ही आहे टेलोफेज. मायटोसिसची पहिली स्टेप कॅरिओकिनेसिस आता कंप्लीट झाली आहे. आता आपण सेकंड स्टेप बघूया, सायटोकिनेसिस. सायटोकिनेसिसमध्ये मी मगाशी सांगितलं की सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं, म्हणजेच हा जो इथला सायटोप्लाझम आहे तो डिवाईड होणार आहे आणि त्याच्यानंतर 2 न्यू सेल्स आपल्याला मिळणार आहेत. आता ते कसे डिवाईड होतात ते बघूया. नॉच इज फॉर्म्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. इक्वेटोरियल प्लेन, सेलचा इक्वेटोरियल प्लेन म्हणजे कोणता, मी मगाशी सांगितलेलं मिडल पार्ट. इथे काय तयार होणार आहे, एक नॉच तयार होतो आणि त्याच्यामुळे दिस नॉच डिपन्स ग्रॅज्युअली अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म्ड. आणि नंतर काय होतं, इथे जो नॉच तयार होतो तो हळूहळू जास्त गडद व्हायला लागतो, म्हणजे इथे जी गाठ तयार होते ती मोठी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे 2 नवीन सेल्स तयार होतात. ओके, आता दिस न्यू सेल्स आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. आता हे जे नवीन 2 सेल्स तयार होतील त्याला काय म्हणतात, डॉटर सेल्स. आता हे झाले ह्युमन्समध्ये. आता प्लांट्समध्ये ज्यावेळेस सायटोकिनेसिस स्टेप चालू असते त्यावेळेस इन प्लांट्स इन्स्टेड ऑफ नॉच सेल प्लेट इज फॉर्म्ड. बाकी सगळी स्टेप तशीच, फक्त इथे जो नॉच तयार होतो ना ह्युमन्समध्ये किंवा बाकीच्या ॲनिमल्समध्ये, तर प्लांट सेलमध्ये काय तयार होतो, फक्त सेल प्लेट तयार होते आणि नंतर 2 सेल्स डिवाईड होऊन तयार होतात. आणि ही झाली सायटोकिनेसिस स्टेप. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि हो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.